शांती. आज दिवाळीचा तिसरा दिवस, नरक चतुर्दशी. या दिवसाला छोटी दिवाळी असंही म्हटलं जातं. दिव्याने दिवा लावत गेलं तर दिव्यांची एक दीपमाळा तयार होते. फुलाला फूल जोडत गेलं तर एक सुंदर फुलहार तयार होतं. त्याच पद्धतीने माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. आज हे नरक संपवायचं आहे, नरकासुरला मिटवायचं आहे. तर त्यासाठी आपल्या आत बसलेला हा असुर, ज्याच्यामध्ये माणुसकी नाही, अशा असुराला, स्वार्थ भावनेला संपून आपण एकमेकांशी माणुसकीच्या नात्याने राहूया, सर्वांवर प्रेमाची उधळण करूया आणि आपल्या जीवनामध्ये सात्विक विचारांच्या बीजांची रुजवणूक करूया, ज्याच्याने माणुसकीचं सुंदर नातं तयार होईल आणि नरकासुराचा वध होईल आणि पुन्हा स्नेह प्रेमाच्या संस्कृतीच्या संसाराची निर्मिती होऊ शकेल. पसायदानामध्ये एक सुंदर लाईन येते. ती लाईन अशा प्रकारे आहे: दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहू, जे जे वांचिल ते ते लाभू, प्राणी ज्यात. याचा अर्थ असा, या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपल्या अंतरंगाच्या आत्म्याचा प्रकाश प्रकाशित व्हावा. सहस्त्र सूर्याच्या तेजाने अंतरंग उजळू द्या आणि या तेजाचा प्रकाश अखिल विश्वामध्ये पसरू द्या, ज्याच्या आधारे संपूर्ण मानव जातीच्या जीवनातील आणि अंतरंगातील अंधार संपेल, नरकासुराचा वध होईल आणि या सहस्त्र सूर्याच्या ज्ञानरूपी तेजाच्या प्रकाशाने संपूर्ण मानव जातीच्या जीवनात शांती, प्रेम, आनंद आणि स्वातंत्र्य येईल, ज्याच्याने प्रत्येक मानव भयमुक्त होऊन जगू शकेल आणि खऱ्या अर्थाने नरक चतुर्दशी साजरा केल्यासारखा होईल. आपल्या आत बसलेल्या नरकासुराचा वध करूया, स्वतःच्या अंतरात्म्याच्या ज्योतीला प्रकाशित करूया, ज्याच्या आधारे आपणच स्वतःला आपल्यातील विषय विकारांपासून मुक्त करून भयमुक्त होऊन आनंदाने आपलं आयुष्य जगू शकू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा. ओम शांती.